10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. नमस्कार मंडळी, त्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आनंद, दुःख, भक्ती, शृंगार असे अनेक भाव आपल्या जगण्याचा पाया आहेत. असं मानलं जातं की नृत्य हे अभिव्यक्तीचं सर्वोत्तम माध्यम आहे आणि म्हणून एखाद्या राज्याच्या संस्कृतीशी परिचित होण्यासाठी तेथील लोकनृत्य कला जाणून घेणं फार महत्वाचं असतं. आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारची लोकनृत्य सादर केली जातात. आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी सगळी माहिती आजच्या भागात. मामा पेडी मना टेवाता घुंगरू न गाड़ी दे आदे मन वाले माड़ी दे घुंगरू न गाड़ी दे आदे मन वाले माड़ी दे रे रे ला रे ला 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 रे रे ला रे रे ला रे ला रे 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 ला रे रे ला रे रे ला. अरे पोरी ते मामा ना वाता ना के सुडले नहीं क्या अंता तो बगाने संजी गईंता आती मामा नहीं सारा चिंता आजे मुसा मुसा कवलाता तुमका भाटो गनी किंता मामा ना पेडी मना टेवाता मामा ना पेडी मना टेवाता घुंगरू ना गाड़ी दे ओदे मन वाले बाड़ी दे घुंगरू न गाड़ी दे आदे मन वाले माड़ी दे रे रे ला रे ला 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 रे रे ला रे रे ला रे ला रे 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 ला रे रे ला रे रे ला. येळकोट येळकोट जय मल्हार. खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे. जागरण, गोंधळ ही इथली परंपरा. पण गोंधळ म्हणजे काय? गोंधळ नेमका का घातला जातो? तुम्हाला असे प्रश्न कधी पडलेत का? नसेल तर चला जाणून घेऊया. साऱ्या या जगाला तू संजीवनी देते, उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते. तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते, गोंधळ मांडिते ग आई गोंधळ मांडिते. दूर लोटून दे अंधार आलं तुमून रांगून टोंगर गंगून उघड देवी दार गल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलं तुमून रांगून टोंगर गंगून उघड देवी
चुरून रांगून टोकर एकूण उघड देवी दार कंटाची भंडार तुझं लोटून दे अंधार आलो चुरून रांगून टोकर एकूण उघड देवी दार कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील कोळी समाजाचे लोकनृत्य आहे. हे समुद्र आणि मासेमारीवर आधारित असून सणोत्सवात सादर केले जाते. या कोली बऱ्याची शान आई तुझं देऊळ लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपरिक नृत्य प्रकार आहे. तसंच तो कोकण किंवा किनारपट्टीच्या प्रदेशाशीही संबंधित आहे. लावणी हा शब्द लावण्य ह्या शब्दापासून बनलाय, ज्याचा अर्थ सौंदर्य असा आहे. सामाजिक जीवनातील विविध पैलू जसं की राजकारण, धर्म, प्रेम, मनोरंजक स्वरूपात सादर करणे हा लावणीचा हेतू. मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं. सावरू पदरा, 9 वर्षालो नेसून आले कशी सावरू पदरा. घ्यावा माझा सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा
सलामीचा मुजरा हो घ्यावा सलामीचा मुजरा पोवाडा हा महाराष्ट्रातील एक लोककला प्रकार आहे. यात वीरांच्या शौर्याची कथा जोशपूर्ण आवाजात सांगितली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार महाराज काय झालं काय काम क्रोध विंचू चावला चावला अरे काऊन चावला तुम्ही काडी घातली असेल बिळात अरे तसं नव्हे रे काम क्रोध विंचू चावला काम क्रोध विंचू चावला तर मग हा अंगाशी आला आता तुम्ही काडी घातली असेल बिळात मग गोष्ट अंगाशी येणार अरे तसं नव्हे रे काम क्रोध ह्याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाम अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला अरे विंचू चावला अरे विंचू चावला काय मी करू कुणाला सांगू करला ना विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तीन तिन म्हणजे हिन तिन नव्हे आम्ही कुठं म्हणतो हिन तीन ते बुवाला लपडेबाज अरे तिन म्हणजे त्या इंगळीनं मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिन आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला अरे विंचू चावला काय मी करू कुणाला सांगू विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला महाराष्ट्रातील नृत्य आपल्याला संस्कृती, परंपरा आणि एकतेची शिकवण देतात. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख आणि संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळते. उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष माझा ओढी तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली ऋषीमुनी थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले